गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली। खरं म्हणजे त्याचा तर निषेध केलाच पाहिजे, परंतु जिल्ह्याला एक वेगळं वलय आहे राजकीय दृष्ट्या। एक प्रगल्भ नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे। अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे। अशा कधी वस्तुस्थिती नव्हती। मुळातच ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल, हे गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल, तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय करणार? काल राऊरी तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले एक जणांनी SP ला निवेदन देताना। SP ऑफिसला जे लोकांनी SP ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते। दादागिरी दहशत करणारे कोण हे सगळ्या जगाला माहिती आहे ना। आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना। दादागिरी तर दहशत कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना, गुंडगिरी कोणाची सगळ्या दुनियाला माहिती आहे। अशा पद्धतीच्या खालच्या पातळीचं राजकारण अहिल्यानगरच्या जनतेने कधी पाहिलं नाही आणि हे आज लवकर समोर आलं। हेच वास्तविकता आहे, हेच खरं चित्र आहे आणि हे खरं चित्र जनतेपुढं आलं आणि जनता आता 13 मेला याचं उत्तर देईल, जे तुम्हाला 4 जूनला पाहायला मिळेल। सक्षम न्यूज 24।